myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळी सकाळी मी मस्त पियाचा टिफिन बनवत आहे आणि मला असं वाटते की अजून 1-2 दिवस मला पियाचा टिफिन बनवायचा आहे. मग काय मला टेन्शन नाही, फक्त ब्रेकफास्ट बनवायचा आणि छोटंसं काहीतरी टिफिनमध्ये चिटचाट द्यायचं तिला आणि पाठवायचं, कारण तिचं एक्झाम सुरू होणार आहे. मग काय फुल डे तिचं स्कूल नसणार, सो ती एक एक्साइटमेंट आहे. पण त्यासोबत दुसरं टेन्शन पण आहे. टेन्शन नाही म्हणायचं, आपण म्हटलं तर मुलांना जास्त येतं, कारण तिची एक्झाम चालू होणार आहे आणि एक्झामला आपण टेन्शन म्हटलं तर मग काय ना, मग मुलांनी काय करायचं. सो टेन्शन नाही, एक नवीन दुसरं काम आहे ज्यामधली इकडची आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इकडून काढून आपल्याला तिकडे टाकायची आहे, सगळी एनर्जी तिकडे टाकायची आहे. सो सगळ्याच मुलांचे, काही मुलांची ते परीक्षा सुरू पण झालेली आहे, पण पियाची जरा लेट आहे अजून. सो त्यानंतर मग मला काही तिला टिफिन वगैरे बनवायचं टेन्शन नसणार आहे. तर मी आज जे आहे ना, मटकी, मोड आलेली मटकी होती, ती मटकी बनवली. तिला आवडते टिफिनमध्ये न्यायला मटकी वगैरे, पण मी तेव्हाच देते तिला मटकी फक्त, म्हणजे चपाती वगैरे म्हणजे न देणं. जेव्हा मी नाही देत ना, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तेव्हा मी ट्राय करते की तिला टिफिनमध्ये काहीतरी फ्रूट्स जे आहे ते एक्स्ट्राचे द्यावे, तेव्हाच मी मटकी किंवा मग खिचडी वगैरे जे आहे द्यायचा प्रयत्न करते. नाही तर मग प्रॉपर भाजी चपाती असते माझी. पण आज फ्रूट्स वगैरे भरपूर होते, कारण सॅटर्डे संडेला भरपूर फ्रूट्स आम्ही घेऊन आलो होतो, म्हणून म्हटलं चला मग मटकी बनवूया. तर मटकी बनवली आणि आता माझा नेहमीचा क्विक असा ब्रेकफास्ट तो म्हणजे खमण. आणि जेव्हा पण बनवते मी तेव्हा तुम्हाला सांगते की याच्यासारखा दुसरा ब्रेकफास्टचा ऑप्शनच नाही, इतका क्विक आहे. म्हणजे पीठ काढलं, मिक्स केलं, टाकलं, संपलं. ते आपोआप 15 मिनटात तिथे त्याचं बनत असतं. त्यानंतर लगेच 2 मिनटात तडका प्रिपेअर करायचा आणि आपला ब्रेकफास्ट तयार होऊन जातो. आणि तो पण असा की असं कोणीच नाही घरातलं की ज्याला आवडत नाही, सगळ्यांना आवडतो, अगदी परफेक्ट बनतो, मीठ कमी नाही, जास्त नाही. आणि मी हे सांगण्यामागचं माझं रिझन असं असतं की जर एखादा व्यक्ती माझ्या ह्या व्हिडिओ थ्रू नवीन जुळतो आणि त्याला जर हे दिसतंय, तर मी थोडं एक्सप्लेन केलं तर त्याचंही जे आहे पुढचं आयुष्य, सगळ्याच लोकांचं जे आहे ते थोडं कमी मेहनतीमध्ये वेळ वाचला पाहिजे, त्यांनाही थोड्या टिप्स ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे. तर तुम्हाला असं क्विक खमण बनवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली मी, खमण रेसिपी म्हणून. त्या ब्लॉगमध्ये मी याचं पूर्ण डिटेल जे आहे ते शेअर केलेलं आहे, जाऊन नक्की चेक कराल. स्वयंपाक माझा बनवून झालेला होता आणि बघा किती मस्त हेल्दी असा छान टिफिन पियाचा आजचा दिसतोय. तिला खमण काही शॉर्ट ब्रेकमध्ये न्यायचं नव्हतं, म्हणून मी तिला फ्रूट्स दिले, कारण भरपूर फ्रूट्स होते. सकाळचं महत्त्वाचं काम पूर्ण झालेलं आहे. पियाचं टिफिन वगैरे, बॅग, पिया रेडी होऊन जे आहे ती स्कूलला जाण्यासाठी रेडी झालेली आहे. आणि हे म्हणजे असं वाटतं की एक मोठी ड्युटी आहे आपली सकाळची जी कंप्लीट केलेली आहे. यानंतरही भरपूर कामं असतात, पण ही खूप घाई गडबडीची ड्युटी असते आपली. आता बाल्कनीत आली होती, म्हटलं चला सरसर तुम्हाला जे आहे सगळं बाल्कनीचं पटापट टूर देते, जे काही 2-4 फ्लावर्स आहेत ते सगळे दाखवते. असं वाटतंय उद्याच्या दिवशी ना हे दोघंही फ्लावर जे आहेत मस्त उमलतील आणि उद्या महाशिवरात्री आहे. सो त्या गोष्टीसाठी मी एक्सायटेड आहे की चला महाशिवरात्रीला माझी बाल्कनी मस्त फुलांनी सज्ज असेल. असो छान वाटतं ना असं की एखादा फेस्टिवल आहे आणि त्या दिवशी आपल्या बाल्कनीतले सगळे फुलं छान मस्त उमललेले आहेत. इथे हे जे आहेत ना, जे पण ड्राय झालेले फ्लावर्स असतात ना, तर मी ते लगेच दुसऱ्या दिवशी वगैरे जे असते ते काढून घेत असते. एखाद दिवशी उशीर होतो मला, कारण मला व्हिडिओत तुम्हाला दाखवायचं असतं की जे सुकलेले फ्लावर्स असतात ते काढून घेत जा वगैरे वगैरे, मग तेव्हा फक्त मला टाईम होतो. अदरवाईज दाखवायचं नसलं की मी लगेच रात्रीच काढून टाकते त्यांना, म्हणजे ती एनर्जी वेस्टेज जायचीच नको झाडांची. आणि कालच्या दिवशी तुम्ही बघितलंच असेल व्लॉगमध्ये की मी नवीन जे आहे शॉपिंग करून आणलेली आहे. सो हे बघा, हे जे आहे ना रातराणीचं जे आहे ना, हे वेल आहे आणि याला पण आता फ्लावरिंग स्टार्ट झालेली आहे. मी याला कट करून घेतलं होतं ब्रांचेस त्याचे, आणि छान त्याची मस्त ग्रोथ होते. नाहीतर आणल्यानंतर ते शॉकमध्येच गेलं होतं आणि असं सगळेच पत्ते त्याचे गळून पडले होते. हे सगळे प्लांट्स आहेत, यांची पण मला जे आहे आज रिपोर्टिंग करून घ्यायची आहे, कारण म्हणजे झाला आहे आता आणून 1-2 दिवस झाले. सो म्हटलं त्यांना आज जे आहे वेळ काढून मस्त रिपोर्टिंग करून घ्यावी. आणि त्यानंतर मी लगेच जे होतं ना आधी आंघोळ करून घेतली आणि आता मी कामांना सुरुवात करेल. म्हणजे छान मस्त आंघोळ करायची, नीटनेटकं तयार व्हायचं आणि काय करायचं, काम करायचं, दुसरं काय करणार आहोत आपण. सो चला म्हटलं नवीन जो मिरर आहे त्यामध्ये तयार व्हायचा अनुभव मी पण घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. छान वाटतं, म्हणजे एखाद्या रूममधली एखादी छोटीशी गोष्ट पण आपण चेंज केली ना, आपण पुढचे 4 दिवस तिकडे जाऊन चेक करत असतो की ओके कसं दिसतंय, छान दिसतंय ना, आणि डोळे भरून बघत असतो आणि मन प्रसन्न होऊन जातं आपलं. मस्त वाटतं असं की आपल्या मनासारखं आपलं घर जेव्हा सजत असतं. गोष्ट काय झाली होती माहिती आहे का, की जेव्हा मी चेस्ट ऑफ ड्रॉवर विकत घेतलं ना, त्याच्या 1 दिवसा पहिलेच मी माझं हा बेडशीट म्हणजे ही टाकलेली होती ब्लू कलरची. पण मला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे
म्हणजे रूम जो होता ना तो व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा होता. मग म्हटलं ही बेडशीट काढण्यापेक्षा तात्पुरता काय करूयात की ती फ्लावरवाली बेडशीट होती ना मी ती अंथरली, कारण तिचे पिलो कवर आहेत आणि ह्या ब्ल्यूवालीचे काही पिलो कवर नाही आहेत. ही मी अशीच मार्केटमधून घेतली होती, त्यामुळे मग मी ती अंथरली होती. ती जशी अंथरली बापरे, तसं तर काय तिला काढण्याचा वेळच मला मिळाला नाही. मग ती तशीच होती. म्हणून म्हटलं आता बरेच दिवस झालेत, गावी फिरून आलो, लग्न करून आलो, म्हटलं आता वरची बेडशीट काढून घेऊया. सो मी बेडरूम पण त्या बेडशीटसाठी काढायचा होता म्हणून पूर्ण बेडरूम व्यवस्थित चकचकीत आवरून घेतला. आणि आता मी इथे आलेली आहे किचनमध्ये. आणि मी काय सांगू तुम्हाला धुळीचं की काय काय होतं, धूळ येते, एवढी धूळ येते म्हणजे असं वाटतं की पूर्ण आता उन्हाळाभर माझ्या तोंडून तुम्हाला ऊन आणि धूळ ह्या दोनच गोष्टी ऐकायला मिळतील. खरंच माझ्याच घरी एवढी धूळ येते की तुमच्याकडे पण येते, मला नक्की सांगा. म्हणजे एवढी ना की माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी प्रॉपर उदाहरण आहे. बघा तुम्ही किती धूळ येते तर ती. फिल्टर लावलं आहे मी, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये जरा कमी दिसते. अदरवाईज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला भरपूर धूळ आहे. आणि घरी आल्यापासून माझं असंच सगळं जे आहे ते करणं चाललं आहे, कारण बॅग अनपॅक करा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी राहून जातात. सॅटर्डे संडे आला की मग शॉपिंग येते आणि मग तो मिरर आला, त्यामध्ये अर्धा दिवस गेला, अशा गोष्टी होत राहतात. पण आज म्हटलं काही नाही, आज मला एवढं तरी माझं किचन जे आहे ते व्यवस्थित क्लीन करून ठेवायचं आहे आणि म्हणून मी मनावर घेतलं आणि सगळं क्लीन करायला घेतलेलं आहे. म्हणजे एखादा दिवस बघा असा असतो की एखाद्या दिवशी आपण प्रॉपर प्लॅनिंग केलेली असते की ह्या दिवशी मला हे कामं करायची, पण एखाद दिवशी अशी काही प्लॅनिंग वगैरे नसते, पण तरी आपली भरपूर कामं होतात. आणि तसाच माझा आजचा दिवस काहीसा आहे, म्हणजे भरपूर कामं झाली माझी. सो मी आता हे क्लीन करून घेते. आणि भरपूर कामं झाली यासाठी म्हणते मी की हे सगळं करता करता जसा मला वेळ मिळत होता ना, तशी मी माझी जे शॉपिंग होती ना प्लांट्सची, ते म्हणजे ते सगळे झाडं होते ना ते पण मला कुंडीमध्ये लावून घ्यायचे होते. तसं तर मी रात्री हे सगळं काम केलं पाहिजे, कारण आता ऊन खूप आहे बरं का. जेव्हा पण तुम्ही झाडं विकत घेणार ना तर रात्रीच्या वेळीच त्यांना शिफ्ट करा. पण रात्री काय होतं की व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही आणि तुम्हाला मला दाखवता येत नाही, त्यामुळे मग मी आताच करून घेतलं. आणि ते शिफ्टिंगचं पण मी दाखवणार होती, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हटलं जाऊ दे, बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे की कशातून कसं प्लांट काढायचा, कुंडीत ठेवायचा वगैरे. मग मी ते स्किप केलं. पण जसा जसा वेळ मिळत होता तसं तसं मी ते पण काम करत होती आणि हे पण करत होती. जे एक वेगळ्या पद्धतीचं मी जे फ्लावरचं प्लांट आणलेलं आहे ना, अस्तर नाव आहे आय थिंक त्याचं, तर ते मी पहिल्यांदाच आणलेलं आहे. मिशोवरून मी मागवल्या होत्या, सीड्स मागवल्या होत्या, त्यामध्ये होतं त्याच्या पण सीड्स, पण ते काही ग्रो झालंच नव्हतं. सो तिथे मला नर्सरी दिसलं, म्हटलं काहीतरी नवीन एक्सपिरियन्स घेऊया म्हणून त्याला मी घेऊन आली. सो तेवढं एक माझं शिफ्ट करायचं बाकी आहे, कारण त्याला पाणीच नव्हतं कालपासून, तो त्याचे सगळे पत्ते असे खाली झुकलेले होते. म्हणून म्हटलं जरा त्याला फ्रेश होऊ देऊया आणि मग त्याला शिफ्ट करेल. म्हणून बाकी सगळे सदाफुली वगैरे शिफ्ट झालेलं आहे माझं, फक्त तेवढं एक बाकी आहे. म्हणून मी आता त्याआधी म्हटलं चला पुढचा रूम छान क्लीन करून घेऊया. आणि क्लीन करण्याचा मागचा माझा हेतू असा होता, कारण किचनच्या त्या बरण्यां वगैरे जेव्हा एवढी धूळ बघितली, म्हटलं हा सोफाचा कलर असा आहे की मडखाऊ ज्याला म्हणतो ना तसा कलर आहे त्याचा, त्यामुळे त्यावरची धूळ लगेच दिसत नाही. पण जेव्हा आपण क्लीन करायला घेतो ना, असा ग्रे वगैरे कलर असला, तेव्हा समजतं की बापरे यावर किती धूळ आहे. आणि माझ्याकडे हा ब्रश असल्यामुळे काय होतं ना की पटापट क्लिनिंग होऊन जाते, म्हणजे त्यावरची धूळ पण पटापट निघून जाते आणि जे काही केस वगैरे असतात ना ते पण सगळे खाली पडतात, नाहीतर मग सगळे त्या ब्रशमध्ये अटकलेले असतात, मग आपण नंतर काढून घ्यायचे. म्हणजे 150-100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट असते कधी कधी, पण किती कामं करून जाते. आणि नेहमीच त्या ब्रशचं कौतुक मी तुमच्याकडे करत असते. ते सगळं क्लीन केलं मी. बाहेर मस्त ऊन होतं, मग ते पिलो कवर पण मला वॉश करायचे होते, सो मी पिलो वगैरे पण बाहेर ठेवून दिले. आणि हो, हा जो झुला आहे ना, तर आम्ही जेव्हा ह्या घरात शिफ्ट झालो होतो ना, म्हणजे 4 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही लगेच 1-2 महिन्यांनी हा झुला घेतला होता. जसं आमचं वरचं शेड वगैरे लावलं गेलं तसं आम्ही हा झुला घेतला आणि तेव्हापासून म्हणजे हट्ट करून घेतला होता की मी चला घेऊयात. आणि तेव्हा 999 रुपयाचा होता. आता आय थिंक प्राईस याची थोडी कमी झाली आहे, पण काय सांगू, इतक्या वर्षापासून यूज करते पण अजून पण जसाचा तसा आहे. म्हणजे उन्हाने तो कचला वगैरे नाही, वापरून पण त्याच्या दोऱ्या वगैरे एवढ्या काही खराब झाल्या नाही. पिया तर बापरे एवढा झुला घेते ना जोरजोरात त्याच्यावर, पण तरीही तो अगदी जसाचा तसा आहे. बऱ्याच लोकांनी माझा बघून पण त्यांनी मागवला होता आणि मला कमेंट पण केली होती की खूपच छान आहे म्हणून, त्यांना खूप आवडला. सो तुमच्यापैकी कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात. मी लिंक देईल, जिथून मी घेतला ना तीच लिंक तुम्हाला देते मी. आणि छान आहे, मस्त आहे, स्ट्रॉंग, दणगट, कमी पैशांमध्ये मजबूत गोष्ट आपण त्याला म्हणू शकतो. एवढं माझं TV युनिटचं क्लिनिंग वगैरे बाकी होती, ती पण मी लगेच जी आहे ती करून घेतली, कारण आपली नजर जिथे पोहोचव नको पोहोचव म्हणून धूळ तिथे जाऊन मात्र पोहोचलेली असते. म्हणून म्हटलं चला. आणि काय होतं की मूड पण असतो एखाद दिवशी आपला की करायला आपण निघालो ना की आपण भरपूर
गोष्टी करून टाकतो आणि एखाद दिवशी अगदीच ऑफ मूड असतो की मला काही करायचंच नाही, मला काही सांगूच नका. पण आज तशातलं नव्हतं. आज असं होतं की चला हे झालं की हे पण करा, हे झालं की हे पण करा, असं होतं. आणि हे बघा, हे जे हँगिंग असं प्लांट आहे ना माझं, हे म्हणजे कुठेही ठेवलं ना तुम्ही अशा पद्धतीचं प्लांट घरामध्ये, खूप छान तेवढ्या जागेचा लुकच पूर्ण चेंज होऊन जातो. मी जरा क्रॉसमध्ये दाखवते म्हणून ते दिसायला एवढं जास्त छान दिसत नाही, पण असं सरळ बघितलं की खूपच मस्त दिसतं. मी किचनमध्ये पण ठेवलं होतं त्याला आणि त्या पद्धतीचे किचनमध्ये पण ठेवलेले आहेत माझे. तर मी मशीनला फक्त बेडशीट वगैरे वॉश करायला लावलं होतं आणि इतके कामं करून पण माझ्यामध्ये आज एवढी ताकद आहे की मी हे सगळे पिलो कवर आहेत, सोफ्याचे कवर आहेत, हे मी हाताने वॉश केले. म्हणजे मला असं होतं की जाऊ दे ना, आता बेडशीट लावली आहे तर मग परत मशीन कशाला लावायचं, घ्या तोवर हाताने वॉश करून. म्हणजे एखाद दिवशी ताकद अशी असते ना अंगामध्ये, अगदी भरभरून असते. आणि म्हणूनच म्हणले की आज तशातलाच काही प्रकार आहे. सगळे प्लांट पण माझे जे होते ना सगळे शिफ्ट करून झाल्यानंतर मी बाल्कनीसुद्धा वॉश करून काढली आणि आता तुम्हाला सगळे प्लांट शिफ्ट झालेले जे आहेत कुंडीमध्ये ते दाखवते. बघा, हेच ते अस्तर ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होती. एकदमच म्हणजे एकदम छान दिसतं. असं जे शेवंती असते ना, शेवंतीच्या टाईपमध्ये आहे ते. सो मला माहीत नाही एक्झॅक्टली की हे उन्हाळ्यात किती छान ग्रो करणार आहे, कारण मी पहिल्यांदाच आणलं आहे. पण तुम्ही जे आहे ना सदाफुली वगैरे ते तुम्ही घेऊ शकतात ह्या उन्हाळ्यामध्ये. तर अशा पद्धतीने माझं हे पण काम होतं छोटंसं, जे माझं कंप्लीट झालेलं आहे. आणि आता जे आहे म्हणजे स्वयंपाकाची वेळ झाली आहे. स्वयंपाकासाठी मी आज स्वयंपाकामध्ये जे म्हणजे कांद्याची पात जी आहे ती बनवणार आहे. भाकरीचं पीठ पण आहे माझ्याकडे. सो जमलं तर भाकर बनवेल, नाहीतर मग चपाती, कारण पियाचा विचार करावा लागतो. ती स्कूलमधून आल्यानंतर भाकर एवढी छान लागत नाही. सो बघेन काय बनवायचं ते. जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं काहीतरी मस्त हलकं फुलकं काम झालं पाहिजे. तर काल परवाच्या दिवशी हे मिस्टर DIYमधून ही बॉटल आणली होती बघा. म्हणजे हिच्यामध्ये ना तुम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींनी याला जे आहे डेकोर करून ठेवू शकतात. एखादं फ्लावर वगैरे पण तुम्ही यामध्ये जे आहेत ते ठेवू शकतात. किंवा मला असं वाटते की स्पायडर प्लांट पण खूप छान ग्रो करेल आणि दिसायला पण खूप छान दिसेल बघा. असं फ्लावर वगैरे ठेवलं तर तरीही खूप छान दिसतं आहे. आणि सध्या हा एरिया नवीन आहे ना, म्हणून मला असं वाटतं की यालाच जास्तीत जास्त डेकोर जे आहे ते करावं. सो मी जे आहे ना माझा म्हणजे आता काय होतं बघा, ह्या दिवसांमध्ये ना मनी प्लांट जो आहे थोडा व्यवस्थित ग्रो करतो, पण जेव्हा खूप जास्त गरम हवा येईल ना तेव्हा मनी प्लांट एवढा जास्त छान ग्रो करत नाही, त्याला म्हणजे खराब व्हायला लागतो. म्हणून मी आताच काही माझ्या मनी प्लांटची कटिंग होती ती करून घेतलेली होती आणि त्याचे जे आहेत ना इथे कटिंग्स ज्या आहेत त्या मी ग्रो करायला ठेवलेल्या होत्या. तर त्याच मी या बॉटलमध्ये लावल्या आणि बघा किती छान दिसत आहेत त्या. सो असं पण तुम्ही जे आहे याच्यामध्ये पाणी टाकून आरोचं पाणी यूज करा बाय द वे, कारण हा क्लिअर ग्लास असल्यामुळे काय होईल ना, नॉर्मल टॅप वॉटर यूज केलं ना की मग तो असं व्हाईट दिसायला लागेल मधून. सो आरोचं पाणी जे आहे ते यूज करायचं, जेणेकरून बॉटल तुमची खराब होणार नाही. आणि अशा पद्धतीने मी इथेच आणून त्याला छान सजवून ठेवलेलं आहे. पिया यायला जरा 15-1 मिनटं बाकी आहे आणि म्हटलं तोवर ती यायच्या पहिले ना, कारण ती आल्यानंतर मी भाकरच बनवली होती आणि मला माहिती आहे ती भाकर तर काही खाणार नाही, म्हणून मी भाजी पण काही उरवलीच नाही तिच्यासाठी. पण आता आल्यानंतर मग तिला काही ना काही पाहिजे. सो आम्ही कालच्या दिवशी पण जो होतं ना, म्हणजे आता टरबूजचा जो आहे तो सीझन चालू झाला आहे आणि तिला म्हणजे टरबूज असलं की मग तिला दुसरं कुठलंच फ्रूट नको, तिला खूप आवडतं, अगदी पोट भरून खाते ती. त्याचं मला एवढं जास्त आवडत नाही, छान गोड निघाला तरच मी खाते, पण तिला कसंही असू द्या ती आवडून खाऊन जाते. म्हटलं तिच्यासाठी आधीच कट करून ठेवते, कारण फ्रीजमध्ये होतं आणि मग खूप जास्त गार असलं की ते पण नको वाटतं मुलांना द्यायला. तर मग मी आधीच जे आहे ना कट करून घेते, जेणेकरून ते नॉर्मल रूम टेम्परेचरवर येऊन जाईल. आणि हा बघा, हा चाकूचा यूज तेव्हा मागे कार्डबोर्ड कट करण्यासाठी केला होता मी, आणि आता जे आहे मी त्याला इथे फ्रूट्स कट करण्यासाठी घेते, कारण हा नॉनव्हेजसाठी आहे आय थिंक, पण आम्ही तर काही नॉनव्हेज खात नाही आणि त्याचा यूज झाला पाहिजे म्हणून मस्त मोठे मोठे फ्रूट्स जे आहेत ते त्याच्याने कट करून घेते. आणि मी वॉटरमेलनना अशा पद्धतीने कट करते, म्हणजे स्टिक्स असतात, मग खाताना पण छान खाता येतात. तुम्हाला लास्टला दाखवते मी पिया किती एन्जॉय करून खाते ते. हे सगळं मी कट वगैरे करून साईडला ठेवून दिलं आणि 5-1 मिनटात ती येणारच होती. त्याआधी म्हटलं हे सगळे कपडे तर केव्हाचे वाढलेत, म्हणजे एवढी गरम हवा असते तर लगेच 10-15 मिनटातच वाळतात. ते मशीनला लावले तर मग फक्त 5 मिनटात लगेच सुकतात, मोकळे जर वाळवट टाकले तर. पण हाताने मी वॉश केले होते, त्यामुळे जरा वेळ लागणार होता. तर मी ती यायच्या आधी म्हटलं हे सगळे काम आहे ते कंप्लीट करून घेते, मग तोवर पिया आली की मस्त वॉटरमेलन जे आहे ते खात बसूयात. हा जो पियाने बेल्ट लावला आहे ना, हा पण मिस्टर DIYमधूनच घेतला आहे. की ती क्यूट दिसतोय ना तिला, आणि ती मस्त आता इथे जे आहे तिचं आवडीचं फ्रूट जे आहे ते एन्जॉय करते.
चला मग आम्ही सगळे आता इथे मस्त टरबूजचा आनंद घेतो आणि मी व्हिडिओ पण इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.